नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. मित्रांनो, गेले काही दिवस इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातला संघर्ष सुरू आहे. सुरुवातीच्या काळातच पहिल्याच टप्प्यामध्ये अमेरिकेने इराणचे प्रमुख धर्मगुरू, सर्वोच्च धर्मगुरू खामेनी यांना मारलं, त्यांची हत्या केली आणि त्यानंतर इराणमधली जनता बंड करून उतरेल रस्त्यावर, सत्ता पालट करेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते. इराणमधल्या नौदलाचं सामर्थ्य आम्ही पूर्ण नष्ट करू, संपुष्टात आणू आणि इराणला गुडघे टेकायला लावू अशा प्रकारच्या वल्गना ट्रम्प करत होते. म्हणजे हे युद्ध जवळजवळ संपलंच 2 दिवसात असं जे ट्रम्प यांना वाटत होतं किंवा इस्रायलच्या नेतान्याहू यांना वाटत होतं, तसं झालेलं दिसत नाही. मी कालही म्हटलं की खामेनी यांना मारण्यात आल्याबद्दल आपल्याला काही सुखदुःख नाही त्याचं. तुम्हाला ज्यांना मारायचंय त्यांना तुम्हाला मारा, ते मारल्याबद्दल मी कौतुक नाही करणार. मात्र याचं कारण असं आहे की इराणमध्ये जर क्रांती घडवायची असेल तर ती तिथल्या लोकांनी करायची असेल. उद्या अमेरिकेच्या अध्यक्षपदावरनं हे ट्रम्प हे देशाला सगळ्या जगाला खड्ड्यात घालतायत, म्हणून ट्रम्प यांना तिकडनं हाकलून लावायचं किंवा त्यांना अटक दुसऱ्या देशाच्या प्रमुखांनी करायची, हे चालेल का? हा प्रश्न तुम्ही मनाशी विचारा. जे भक्त लोक आहेत ते भक्त लोक पूर्णपणे डोकी गहाण ठेवलेली आहेत त्यांनी, आणि ते वाटेल ते बरळच सुटलेले आहेत. त्यांना असं वाटते की खामेनी हे गेल्यानंतर संपूर्ण जगामधलं दहशतवाद संपणार आहे. एक लक्षात घ्या की हे युद्ध हे इस्रायलने अमेरिकेला भरीस पाडल्यामुळे आणि अमेरिकेने ते मान्य केल्यामुळे हे युद्ध झालेलं आहे. इराणने कोणत्याही आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग केला नव्हता. इराणने अण्वस्त्राबद्दल ज्या ज्या काही अटी लादण्यात येत होत्या किंवा निगोशिएट केल्या जात होत्या त्या मान्य करत आलेला होता इराण. त्यामुळे तो वादच नव्हता. अमेरिकेला इराणमध्ये सत्ता पालट घडवायचा होता, हा खरा प्रश्न आहे. आता हे सगळं मी तुम्हाला काल सांगितलं. आज बातम्या बघितल्या असतील आजच्या, तर जे ट्रम्प इराणला शरण आणण्याच्या गोष्टी करत होते ते आता ट्रम्प म्हणतात की इराणशी आम्ही चर्चा करू शकतो. हे का घडले? याचं कारण इराणने प्रतिहल्ले सुरू केलेले. इराणची स्ट्रॅटेजी अशी आहे की जे पश्चिम आशियामधले देश आहेत, छोटे छोटे शेजारचे आसपासचे, कुवेत असेल, जॉर्डन असेल, बहरीन असेल, ज्या ज्या ठिकाणी अमेरिकेचे लष्करी अस्तित्व आहे, लष्करी तळ आहेत, त्या ठिकाणी तिथे अटॅक केला आपण, किंवा दुबई असेल, कतार असेल, तिथे अटॅक केल्यानंतर मग हे देश अस्वस्थ होतील, त्या देशाचं पर्यटन संपेल, त्या देशामधले जे तेल उद्योग आहे तो त्याच्यावरती आफत येईल आणि मग ते देश हे अमेरिकेवरती प्रेशर टाकतील, इस्रायलवर प्रेशर टाकतील आणि मग आपल्याला हव्या त्या अटीवरती युद्ध थांबेल. ही इराणची व्यूहरचना आहे. ट्रम्प यांना कदाचित असं वाटलं नसावं की इराण या प्रकारचं काही गोष्टी करेल. ट्रम्प काय म्हणतोय की इराण अमेरिकेवरती हल्ला करेल. आज तुम्ही बातम्या बघितल्या की 2दा इराणनी म्हणे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला होता. ही कधीही कुठेही बातमी आली नाही. हे सगळे अशा कंड्या उठवल्या जातात. आता बघा की इराण अमेरिकेवरती हल्ला कसा काय करू शकतो? कारण काय, त्यांच्याकडे जे सुपर मिसाईल जे आहे ते 2500 किलोमीटर आहे, ते अमेरिकेपासून दूर आहेत. अमेरिकेवरती इराणमधून हल्ला त्यांना करता येणार नाही. त्यामुळे मोदी खोटारडेपणा करतात. दुसरी गोष्ट अशी आहे की अमेरिकन काँग्रेस पुढे अमेरिकन प्रशासनाने, म्हणजे ट्रम्प यांच्या प्रशासनाने इराण आमच्यावरती हल्ला करणार असं सांगितलं नाही. ते अजिबात असं म्हणाले नाहीत इराण आमच्यावरती हल्ला करणार अमेरिकेवरती, म्हणून आम्ही हल्ला केला, हे त्यांनी सांगितलं नाही. हे ट्रम्प यांनी अशी फूल उठवली. कारण अमेरिकेला इराणवरती हल्ला करण्यासाठी काहीतरी निमित्त होत आणि त्यासाठी त्यांनी हा हल्ला केलेला आहे.
धादांत खोटं बोलणं हा ट्रम्प यांचा एक उद्योग आहे अनेक वर्षांपासून, आणि त्याप्रमाणे काँग्रेस पुढे सुद्धा ते खोटं बोलत. अमेरिकेमधले माजी लष्करी एक सल्लागार, संरक्षण सल्लागार, अतिशय उच्च पदस्थ जे निवृत्त झाले, त्यांनी काल एका मुलाखतीत सांगितलं की अमेरिकन काँग्रेस आणि म्हणजे ट्रम्प प्रशासन आणि ट्रम्प यांना इस्रायलमधल्या किंवा एकूण अमेरिकेतल्या, इस्रायलने आणि मुख्य म्हणजे अमेरिकेतल्या ज्यू लॉबीने विकत घेतलेला आहे. जी ज्यू लॉबी आहे ती अतिशय श्रीमंत आहे. फायनान्स कंपन्या त्यांच्या आहेत, अनेक इंडस्ट्रीज आहेत, अनेक व्यवसाय आहेत, आणि अमेरिकेमधले अत्यंत सधन अशा प्रकारची ज्यू लॉबी. त्यांनी प्रेशर आणून हे युद्ध करायला भाग पाडलं. या युद्धामुळे अमेरिकेतला जो डिफेन्स क्षेत्रामधले जो उद्योग आहेत, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांची सुद्धा त्याच्यामध्ये धन होते, त्यांचा फायदा होतो. हाही भाग त्याच्यामध्ये आहे. पण आज आपल्याला बोलायचं आहे की हे सगळं झालंय, पण भारताची प्रतिक्रिया काय याच्याबद्दल? 56 इंच छातीचे नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्याबद्दल काय बोलतायत? एक शब्दही काढलेला नाही त्यांनी याबद्दल. म्हणजे खामेनी यांचा अंत झाला. इराणमध्ये एका शाळेमध्ये वरती हल्ला केला जाऊन 165 लहान लहान मुलींची हत्या झाली, आणि ही जी हत्या झाली आहे जी सामूहिक, याला तर क्षमा नाही. तुम्ही महिलांना, वयोवृद्ध लोकांना, लहान लहान मुलींना मारता, याला क्षमा नाही. कुठल्याही देशाने कुठल्याही देशावरती, समजा उद्या इराणने असं केलं तरी सुद्धा त्याला क्षमा नाही. म्हणजे ही जे काही हल्ला केलेला आहे त्याच्याबद्दल, त्या मुलींबद्दल किमान सहानुभूती, लहान लहान मुलींबद्दल. तुम्हाला आठवत असेल की पेशावरमध्ये अशा प्रकारचा हल्ला जेव्हा झाला होता, तालिबान्यांनी केला होता, आणि अशाच लहान लहान मुलांचा त्यामध्ये बळी गेला, ते मरण पावले. त्याच्याबद्दल संपूर्ण जगाने दुःख व्यक्त केलं. अशा प्रकारचं दुःख भारताने तेव्हा दुःख व्यक्त केलं होतं पेशावर बद्दल. मग आता आपण दुःख का नाही व्यक्त करत? इराणवरती जो हल्ला झालेला आहे, खामेनी यांचा मृत्यू झाला आहे, त्याबद्दल आपली भूमिका काय? आपण काय म्हणतो? डायलॉग आणि डिस्कशननी प्रश्न सुटले पाहिजे. पण आपण एका स्वतंत्र देशावरती अशा प्रकारचा हल्ला करणं हे चुकीचं आहे. आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम धाब्यावर बसून असं आपण बोललेलं नाही. मी तुम्हाला सांगतो की आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कोरियाचं युद्ध सुरू होतं. त्या कोरियन युद्धामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशस्वी मध्यस्थी केली होती. एवढंच नव्हे तर आपल्याला माहिती असेल की अलिप्त राष्ट्र संघटना स्थापन करण्यामध्ये भारताचा मोठा रोल होता, आणि भारताने शांततेचे अनेक ठिकाणी यशस्वी प्रयत्न केले. भारताची भूमिका जी तटस्थतेची होती ती व्यवहार्य होती भूमिका. म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या लढ्यामध्ये इस्रायलने जेव्हा अनन्वित अत्याचार पॅलेस्टाईनींवरती केले, तेव्हा आपण पॅलेस्टाईनींची भूमिका घेतली. ही गेली अनेक वर्षांचा इतिहास. अगदी वाजपेयींच्या वेळी सुद्धा आपली भूमिका तशीच होती, वाजपेयी पंतप्रधान असतात. मग आता आपण ट्रम्प आणि नेतान्याहू यांना पूर्ण शरण जाणार आहोत का? हा हल्ला होण्यापूर्वी 4-6 दिवस मोदी इस्रायलमध्ये जातात, मोदी इस्रायलमध्ये भाषण ठोकतात, नेतान्याहू यांचं कौतुक करतात प्रचंड. जेव्हा मोदी त्यांच्या संसदेमध्ये जातात तेव्हा विरोधी पक्षाचे लोक सभात्याग करतात. ते सभात्याग का करतात? तर सर्वोच्च न्यायालयाचे जे तिथले प्रमुख आहेत त्यांना या संसदेमध्ये त्यांना बोलवणं आवश्यक होतं. त्यांच्या नियमानुसार, संकेतानुसार ते बोलवलं गेलं नाही, म्हणून विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांनी मोदींचा निषेध नाही केला, पण मोदी असताना तिथे सभागृहात ते बाहेर गेले. म्हणून या विरोधकांना नेतान्याहू यांनी सुद्धा देशद्रोही समजलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्या ठिकाणी नेतान्याहू यांचं प्रचंड कौतुक मोदी यांनी केलं. आपल्याला माहिती आहे की एपस्टीन फाईल्समध्ये असा उल्लेख आहे की ट्रम्प यांच्या सूचनेनुसार मोदी यांनी इस्रायलमध्ये जाऊन डान्स केला. म्हणजे एक ज्याला म्हणतो की सांकेतिक भाषा नाही की वेगळ्या भाषेमध्ये ज्याला एक आपण म्हणतो की एक उपमा दिली त्यांनी किंवा त्याचं वर्णन केलं. म्हणजे मोदींनी ट्रम्प यांच्या सूचनेनुसार इस्रायलचा दौरा केला. म्हणजे ट्रम्प आणि इस्रायल यांचे, मोदी हे त्यांच्या हुकुमानुसार चालले की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. भारताची भूमिका अशा भारत हे मोठा देश आहे खूप, इस्रायलच्या मानाने खूप मोठा देश आहे भारत.
आपले आणि इस्रायलचे संबंध सुधारले, चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही. आपल्याला त्यांच्याकडे डिफेन्स बाबत मदत मिळते, सहकार्य मिळतंय, ही चांगली गोष्ट आहे. पण पेगासस तिकडचंच आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की फोन जे विरोधकांचे चोरून ऐकले जात आहेत ते. आता लक्षात घ्या तुम्ही की नेतान्याहू आणि ट्रम्प या दोघांबद्दल भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. दोघंही लोकशाही चिरडण्यामध्ये माहीर आहेत, अशी टीका संपूर्ण जागतिक स्तरावरती होती. आणि दोघंही अत्यंत उजव्या कट्टर विचारसरणीचे नेते आहेत. भारताची भूमिका परंपरेने सरकार कोणाच्याही पक्षाचा असो, ती मी म्हटलं त्यामुळे अलिप्त अशा प्रकारची भूमिका नाही. आपण आपला स्वार्थ साधला पाहिजे, आपण आपले आपले जे हितसंबंध आहेत ते सुरक्षित ठेवले पाहिजे. आज अशी गोष्ट आहे की खामेनी हे भारतात आले होते 1981 साली. अगोदर ते राष्ट्राध्यक्ष सुद्धा होते. ते आले तेव्हा ते शिया पंथीय देश आहे इराण, आणि ते इथे आले, ते बेंगळुरूला गेले. त्यानंतर तिथे मला वाटतं अलीपूर इथे मोठी शियांची मशीद आहे, तिथे ते गेले. अनेक नेत्यांना ते भेटले. जम्मू काश्मीरमध्ये ते गेले, त्यावेळी त्यांचं चांगलं स्वागत झालं होतं. वाजपेयी तेहरानला गेले होते, अनेक वर्षांपूर्वी नरसिंहराव गेले होते तेहरानला. भारत आणि इराणचे खूप जुने संबंध आहेत आणि खुद्द मोदी 2016 साली गेले आणि खामेनी यांना भेटले. ते काय खामेनी यांच्याबद्दल बोलले होते ते लक्षात घ्या. अ रेअर ऑनर सिग्निफाईंग द स्ट्रेंथ ऑफ युनिक रिलेशनशिप, सुप्रीम लीडर अली खामेनी रिसिव्स PM नरेंद्र मोदी, अशा प्रकारची प्रतिक्रिया विकास स्वरूप जे आपले परराष्ट्र खात्याचे होते प्रवक्ते, त्यांनी म्हटलं होतं. आणि मोदी आणि त्यांची चर्चा झाली, त्याचे फोटोग्राफ्स उपलब्ध आहेत, व्हिडिओ उपलब्ध आहेत खामेनी यांची. मोदी यांनी त्यांचं कौतुकही केलं होतं तिथे जाऊन इराणचं. नंतर चाबहार जे बंदर आहे तिथे आपली इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात आपण कमिट केली होती तिथे. कारण ग्वादार बंदर जे आहे पाकिस्तान चीन यांचं एकत्रितपणे, त्या त्याला एक पॅरल म्हणून आपण एक शक्तीस्थळ म्हणून एक चाबहार बंदर तिथे आपल्याला व्यापाराच्या दृष्टीने, जलवाहतुकीच्या दृष्टीने ते आपल्या दृष्टीने महत्वाचं होतं, म्हणून चाबहारमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट होती. आता त्या प्रेशर नंतर चाबहारमधून सुद्धा आपण अंग काढून घेतोय. म्हणजे जे खामेनी इथे आलेले होते स्वतः, भारत आणि इराण यांचे अतिशय जवळचे संबंध होते. आणि मी तुम्हाला सांगतो की त्या मोदी यांच्या भेटीमध्ये आपण अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात ते करार इराणशी केले होते. हिस्टॉरिक ॲग्रीमेंट असंही त्याचं कौतुक मोदींनी केलं. आणि त्यावेळी तेहरानवरती निर्बंध जे होते आण्विक क्षेत्रामधल्या त्यांच्या काही भूमिकांमुळे, ते काढून टाकले होते अमेरिकेने. मग ट्रम्प यांचं सरकार, त्यांनी अमेरिका इराण करार रद्द केला. हा सगळा भाग आहे. मुद्दा असा आहे की ज्या इराणने आपल्याला अनेक वेळा साथही दिलेले, त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा 1994 साली हे अनेक इस्लामी देश आहेत, अनेक त्या इस्लामी देशांपैकी त्यांचं जे काश्मीरवरनं भारतावर टीका करणारा एक ठराव त्यांच्या संघटनेमध्ये येणार होता. त्यावेळी इराणने भारताला पाठिंबा देणार आणि तो ठराव हाणून पाडण्यात मदत केली तेहरानने, म्हणजे इराण. हे लक्षात घ्या. इराण त्यावेळी भारताच्या बाजूला उभा होता. अनेक देश काश्मीरवरनं आपल्याला उगाचच, काश्मीर हा भारताचा अविभाज्य होता, आहे आणि राहील, पण काश्मीरमध्ये अन्याय करतोय आपण, अत्याचार करतोय, अशा प्रकारच्या भूमिका अनेक इस्लामी देश मांडत असताना इराणने भारताला पाठिंबा दिला होता, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, इराणने पाकच्या सीमेजवळ झेदानमध्ये भारताला एक तिथे राजनैतिक आपली उपस्थिती व्हावी म्हणूनही त्यांनी आपल्याला मदत केली होती, हे लक्षात घ्या. त्यानंतर इराणचं आपण तेलही वापरत होतो अनेक वर्ष. इराणचं तेल आणणं आपल्या देशाने सोयीचं होतं. अमेरिकेने त्याच्यावरती निर्बंध घातले की इराणवरनं तेल तुम्ही आणू शकत नाही, तेल आणलं तर आम्ही तुम्हाला शिक्षा करू वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे की आज अमेरिकेच्या म्हणजे कुवेतमध्ये एक अमेरिकन फायटर विमान पडलं, काही अमेरिकन 3-4 लोक बळी पडले. आणि आता जास्त अमेरिकन सैनिक जर बळी पडले तर अमेरिकेमध्ये तिची रिॲक्शन उलटी होऊ शकते. व्हिएटनाम युद्धाच्या वेळी अमेरिकेमध्ये व्हिएटनाम युद्धाला मोठा विरोध झाला होता, हे आपण लक्षात घ्या. कारण असंख्य सैनिक तिथे मारले गेले होते. अमेरिकेची शुद्ध दादागिरी होती ती व्हिएटनाम वॉर.
त्यामुळे आज लक्षात घ्यायला पाहिजे, युद्ध कोणालाही नको असतं. ट्रम्प यांनी जी दादागिरी केली, जो दहशतवाद केलेला, जो आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे, त्याच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे. इस्रायलच्या हट्टापायी काहीही कारण नसताना ज्या प्रकारचा आपण युद्ध लादलेलं आहे ते अत्यंत वाईट गोष्ट आहे. ती ज्याप्रमाणे पुतीन यांनी युक्रेनवरती हल्ला केला, त्यावेळी आपण युक्रेनच्या बाजूची भूमिका घेतली, मग तटस्थ भूमिका थोडीशी घेतली. दोघांचे प्रश्न सुटले पाहिजे चर्चेने असं म्हटलं. ज्यावेळी मोदी म्हणाले की मी यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी मी जातोय, तेव्हा आणखीन एक हल्ला केला पुतीन यांनी मोदी रशियात असताना, हे लक्षात घ्या. आणि आता इस्रायलमध्ये मोदी जाऊन आले आणि त्यानंतर 4 दिवसांनी इराणवरती हल्ला केला. मोदी हे आंतरराष्ट्रीय राजकारणातले, भारत हा मोठा देश आहे, एकेकाळी अलिप्त राष्ट्र संघटनेचे नेतृत्व भारत करत होता. त्यामध्ये नासेर होते, सुहार्तो होते, असे सगळे नेते तिथे असताना, नेहरू होते. त्या भारताने आज अमेरिका आणि इस्रायल यांना काही गोष्टी ठणकावून सांगण्याची गरज होती. शांतता प्रस्थापित करण्यासाठी काहीतरी भूमिका निभवायची होती. ती न करता मोदी यांनी इस्रायल आणि अमेरिका हे सांगतील तसं वागू आम्ही, असे एखादा छोटा देश म्हणावा, त्याप्रमाणे आपलं धोरण आहे. आणि याच्याबद्दल सोनिया गांधी यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे, टीका केलेली आहे. आज एका ठिकाणी लेख लिहिला आहे त्यांनी 1-2 दिवसापूर्वी, आणि सोनिया यांनी जिनी म्हटलंय की तटस्थता नव्हे, ही कर्तव्यच्युती आहे, म्हणजे कर्तव्य आपण पालन करत नाहीये असं सांगितलंय. ज्या इराणशी आपले सांस्कृतिक आणि धोरणात्मक संबंध आहेत, त्या देशाचे जे प्रमुख धर्मगुरू, त्यांच्या मृत्यूनंतर आपण कुठल्याही प्रकारची बरी वाईट काही प्रतिक्रियाच व्यक्त केली नाही. हे अतिशय धक्कादायक आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि या प्रकारे मोदी भारतामध्ये पॉंडिचेरीमध्ये जाऊन भाषण इलेक्शनचं ठोकतात, की तिथे जाऊन सांगतात की काँग्रेसने पॉंडिचेरी लुटून दिल्लीमधल्या एका घराण्याला, म्हणजे सोनिया गांधी यांचं घर भरलेलं आहे पैशाने, तिथे लुटून, अशा प्रकारची भाषणं इतक्या तणावाच्या परिस्थितीमध्ये हे करायला मोदी यांना वेळ आहे. पण जी महत्वाची डिप्लोमसी करणं आवश्यक आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक भूमिका घेणं आवश्यक आहे, ती भूमिका न घेता भारत इस्रायल आणि अमेरिकेपुढे लोटांगण घालतंय, लाचारी करतंय, त्यांचा हस्तक म्हणून काम करतंय. ही मोदी यांची रीत आहे. 56 इंच मोदीचे छातीचे मोदी हे असे आहेत, कृपया लक्षात घ्या. धन्यवाद. थँक्यू.